राज्य निर्मितीचा इरादा नेक आणि एक होता. म्हणून माझा राजा, म्हणून माझा शिवबा लाखात नव्हे करोडात नव्हे तर विश्वात वंदनीय होता, विश्वात वंदनीय होता. प्रथमता वंदन छत्रपती शिवरायांना. चराचरात वास करणारी मा भगवती वंदनीय भारत माता, उभ्या भारताचा आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र आणि ज्यांच्या पावन स्पर्शाने ही धरती पवित्र झाली, ज्यांच्या विचाराने हा महाराष्ट्र तेजोमय झाला, अशा छत्रपती शिवरायांना त्रिवार वंदन करतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे मूलमंत्र देणारे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे अमृताचे अधिकारी गण, ईश्वराचे पुत्र तुम्ही, पवित्र पूर्ण आत्मा, या मर्त्यभूमीवरील देवता, उठा मृगराजांना उठा, तुम्ही का मेंढर म्हणून जगता आहात, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती वाचून थांबूच नका असे सांगणारे स्वामी विवेकानंद. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून कामगारांच्या हातावर आहे असे सांगणारे परमपूजनीय अण्णाभाऊ साठे. मुलांना शिकावं, मोठं व्हावं आणि ही भारताची धुरा सांभाळावी असं सांगणारं फुले दाम्पत्य. असे एक नव्हे तर हजारो महापुरुषांची नावं घेता येईल. अशा सगळ्या महामानवांना वंदन करतो ज्यांनी या देशाच्या सीमेवर भारताचं रक्षण केलं आणि आजही करतायत. अशा सर्व सैनिकांना सुद्धा नमन करतो. ज्यांच्या कर्तृत्वावर ही धरती उभी आहे, ज्यांच्या कर्तृत्वावर ही माती आणि त्या मातीमध्ये घाम गाळला जात आहे, अशा सगळ्या शेतकरी मायबापांना, मोलमजुरांना सुद्धा नमन करतो. आज ज्यांची जयंती आहे, अशा शिवरायांच्या जयंती निमित्त हिमालयम समारभ्य म्यावद हिंदू सरोवरम तम निर्मितम देशम हिंदुस्तानम प्रत्यक्षते, अर्थात हिमालय से लेकर कन्याकुमारी तक विस्तृत एवं देव देवताओं द्वारा निर्मित इस विशाल भूमि को हिंदुस्तान कहते हैं. और हम जो इस कार्यक्रम को आज छत्रपति शिवाजी महाराज का मावला स्वरूप मान के कार्यक्रम साजरा यहाँ पे मना रहे हैं, इन सबके समूह संगठन को उसी भारत माँ के हिंदुस्तानी कहते हैं, हिंदुस्तानी कहते हैं. हे भारताची भूमी साधी नाही, ही प्राचीन आहे, हे परंपरावादी आहे, ही अभिमानाची आहे, ही रक्तरंजित आहे, ही गौरवशाली इतिहासाची आहे, हे राष्ट्रीय धरोहर सांभाळणाऱ्यांची भूमी आहे, ही सांस्कृतिक धरोहर वाढवणाऱ्याची भूमी आहे, ही ज्या ठिकाणी अतिथी देवो भव वसुदैव कुटुंबकम सेवा परमो धर्म आणि मातृशक्ती पूजक सांगणारी भूमी आहे. म्हणून या मंचावर उपस्थित आपल्या गावच्या प्रथम नागरिक चंद्रताई गेडा, पुन्हा मातृशक्ती आहे, या जिल्हा परिषदेच्या या भागाच्या माजी सदस्य आमच्या ताई राधाताई अग्रवाल, मंचावर उपस्थित तेली समाजाचे अध्यक्ष आमचे मित्र आशिष भाऊ मथुरे, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्य करणारे आमचे मित्र लोकेश भाऊ राखळे आणि याच तालुक्यातून उमदा आणि नेतृत्व देणारे युवा सभापती आमचे बंधू श्री सावंतकरजी, मंचावर उपस्थित सर्व गणमान्य मंडळी. बरेच लोकांचे नाव माहिती आहे पण मंच मोठा आहे त्याच्यामुळे थोडा आटच तो घेतोय. ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आमचे घारगावे सर आणि उपस्थित सर्व वडिलांसारखी मंडळी आणि माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो, सगळ्यात शेवटीचं भाषण माझं आणि माझ्या भाषणात संख्या कमी झालेली अपेक्षित आहे, कारण की मुलं जवळपास अर्धा पाऊण तास बसले होते. आता आपल्या समोर काही विषय आले की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या गावात होत आहे, मला त्याचा आनंद होत आहे असं साहेबांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर साजरी करायची असेल तर त्याच्यामध्ये डीजे लावला तरी हरकत नाही, जेवण ठेवलं तरी हरकत नाही, कार्यक्रम वाढवला तरी हरकत नाही, दिवसा ठेवला तरी हरकत नाही, रात्री ठेवला तरी हरकत नाही, पण विचारांचं मंथन झालं पाहिजे. छत्रपती शिवरायांची जयंती का? या पृथ्वी तलावर अनेक राजे झाले, भारताच्या भूमीवर तर अनन्य झाले. जेव्हा आपला देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला तेव्हा जवळपास 500च्या जवळपास संस्थानं होती. प्रत्येक राज्याचे वेगवेगळे राज्य होते, परंतु एवढे झाल्यानंतरही आता छत्रपती
छत्रपती शिवरायांची या 2030 ला 400वी जयंती होणार आहे. पण 400 वर्ष आमच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. आज आजही जशान तसे जिवंत आहेत. त्याचं कारण आमच्या शरीरात, आमच्या रक्तात, आमच्या विचारात छत्रपती शिवाजी महाराज आहे. का विचारात आहे तर थोडासा पूर्वार्ध लक्षात घेतला पाहिजे. आमचा देश कसा होता, आमच्या देशाची महती काय, आणि हीच भूमी की या भूमीवर रामायण घडलं, हीच भूमी या भूमीवर महाभारत घडलं, या भूमीवर संत ऋषी मुनी साधू संत महाराजा राजा चक्रवर्ती सम्राट लढवय्ये सूर सरदार सगळे जन्माला आले. या भूमीला काय दिलं? या भूमीला वैष्णव दिले, या भूमीला शैव दिले, या भूमीला शाक्त दिले, या भूमीला जैन परंपरा दिली, या भूमीला बुद्ध परंपरा दिली. सगळं दिलं या भूमीला. शीख परंपरा दिली. पण आम्ही एकत्र राहिलो नाही. आता एक मन कुठेतरी समोर आली बघा, एक रहेंगे तो एक रहेंगे, बटेंगे तो कटेंगे. हे आजचं नाहीये, हे प्राचीन आहे. हिंदू जब जब बटा तब तब घटा, और जब जब घटा तब तब बटा. कसं? अफगाणिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, श्रीलंका, भूतान, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि बांगलादेश हा सगळा मिळून अखंड भारत होता. आम्ही आमच्या काही राजकीय अभिलाषा ठेवल्या, आम्ही काही स्वार्थ ठेवलं, त्याच्यामुळे आमचे तुकडे होत गेले. जयसन नावाची एक काही लोकांना उदाहरणं माहिती असतील, आजही होत आहेत. पण असं सगळं करत असताना आमच्या भूमीवर 8व्या शतकात दाहीर राजाचा पराभव झाला. आपल्याच लोकांमुळे, फितुरीमुळे दाहीर राजाचा पराभव झाला. 1000व्या वर्षी मोहम्मद गजनी या देशावर चालून आला. 1400व्या वर्षी चंगेज 1200 आणि 1400च्या वर्षी चंगेज चालून आला, मोहम्मद घोरी चालून आला. आणि 16वे शतक म्हणजे 1528च्या काळामध्ये मीर बाकीनं म्हणजे बाबराच्या आदेशावरून राम मंदिर पडलं. हे सगळं आमच्या आस्थेचं प्रतीक होतं. आता आमची आस्था कुठे आहे? आमची आस्था म्हणजे आमच्या परंपरेत आहे, आमच्या संस्कृतीमध्ये आहे, आमच्या कार्यक्रमामध्ये आहे. हे आजचेच नाही, हे बऱ्याच वर्षापासूनचे चालत आलेले कार्यक्रम आहेत. आता महाशिवरात्रीचा कार्यक्रम झाला आणि हिंदू नववर्ष गुढीपाडवा येणार आहे. मग हे सर्व होत असताना आमच्या देशावर आक्रमण झाली. आक्रमण झाली तर आमच्या देशावरच झाली का? नाही, आमच्या संस्कृतीवर झाली, आमच्या मंदिरांवर झाली, आमच्या बौद्ध स्तूपांवर झाली, आमच्या मठांवर झाली, आमच्या नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांवर झाली. जिथून आमचे लोक, आमचे विद्यार्थी किंवा आमचे जे पूर्वज हे तेजानं तळपून निघत होते, म्हणजे ज्ञानानं मोठे होत होते. आणि अशा वेळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका कन्येचा जन्म झाला. तिचं नाव म्हणजे जिजाऊ. त्याच वेळेस पुन्हा भोसले घराण्यातला एक मोठं नाव म्हणजे शहाजी महाराज. कालांतरानं दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यावेळेस आपल्या देशामध्ये 4 शाळा होत्या. पूर्वेकडे उत्तरेकडे जर पाहिलं तर मुघलांचं साम्राज्य होतं आणि दक्षिणेचा जो भाग होता त्याच्यात आदिलशाही होती, कुतुबशाही होती आणि निजामशाही होती. त्याच गोवलकुंड्याच्या विजापूरच्या सुलतानाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे नोकरीला होते, सुभेदार होते. आणि लग्न झालं बघा. जिजामाता गरोदर राहिल्या, पण पतीचा साथ नाही, कारण कर्तव्य मोठं होतं. कर्तव्यावर होते शहाजीराजे. जिजाऊला डोहाळे लागले. आता आमच्याकडे काय डोहाळे लागते, आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे आणि मंच खूप छान आहे. मंचावर महिला पण भरपूर प्रमाणात आहे आणि पुरुषही भरपूर प्रमाणात आहे. आमच्याकडे आज वेगळे वेगळे डोहाळे लागतात. काय डोहाळे लागतात? आज जर एखादं छोटासा बाळ जर जन्माले आलं ना, आई किंवा बाबा काय म्हणतात माहितीये का, तो बालपणीपासूनच हुशार आहे, त्याला अगोदरच मोबाईल समजते, त्याला शिशू समजत नाही पण मोबाईल समजते, कारण गर्भसंस्कार आहे. आईच पाहते. आता मला सिरियलचे नाव विसरलो, आता मी टीव्ही पाहत नाही, पण आपल्या प्रत्येकाच्या घरी घरोघरी मातीच्या चुली सगळं सारखं. गॅस आला तो बघा. आपल्याला देवाला दिवा लावायला सुद्धा सिरियलचा ब्रेक पाहिजे. एवढी आज आपली संस्कृती पतनाकडे चाललेली आहे. मग जिजामातेला जे संस्कार झाले
ते तिच्या आई वडिलांनी तिच्यावर केले असेल. ती महाराष्ट्राची लेख आहे बरं, आणि ती विदर्भाची लेख आहे. सिंदखेड राजा संस्कार झाले, आणि या संस्कारामध्ये जिजाबाईंना जे गर्भसंस्कार दिले, आता जे आपल्याकडे 16 संस्कार होत असतात. सगळ्यात पहिला जो संस्कार आहे तो गर्भसंस्कार आहे. माय माऊल्यांना माहिती आहे, आमच्याकडे 7वा महिना 9वा महिना केला जातो. आणि शेवटीचा अंत्यसंस्कार नदीवरचा, तो आमच्या पुरुष बांधवांना जास्त प्रमाणात माहित आहे, कारण की ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी असतात. पण मध्यंतरी जे संस्कार आहेत ते संस्कार कुठेतरी कमी अधिक झाले. याचं कारण म्हणजे परकीय आक्रमण होत आहे. आणि या परकीय आक्रमणाला कंटाळून जिजामाता भवानीकडे साकडं घालते. काय साकडं घालते? एक पुत्र असा दे मला दुष्टाचा नाश करण्याला. कसा पुत्र मागते? एक पुत्र असा दे मला दुष्टाचा नाश करण्याला. मग आजच्याच दिवशी, आजच्याच वेळी 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी या किल्ल्यावर शिवबा राजांचा जन्म झाला. साधा सुद्धा जन्म झाला नाही. हा तो महाशिवरात्रीचा पर्व. 19 फेब्रुवारी शिवरात्र जवळच होती. साक्षात वरुण देवानं सुद्धा शिवरायांवर वर्षाव केला. पाऊस पडल्याच्या काही खुणा आहे. आपल्याकडे शुभ कार्य जर कुठलंही असलं तर पाणी लागते. आज पूजनालाही पाणी अगोदर लागलं. म्हणजे एवढा आम्ही पूजक आहोत, आमची संस्कृती पूजक आहे. शिवबा राजांचा जन्म झाला. शिवबा राजांचा साधा सुद्धा जन्म झाला नाही. जिजामातेनंच म्हटलं की एक पुत्र असा दे मला दुष्टाचा नाश करण्याला. आता हे दुष्ट कोण? त्याचं कारण म्हणजे मी जे तुम्हाला अगोदर काही देशांची नावं सांगितली, 10-15 देशांची नावं, एवढा अखंड भारत होता. आर्यवर्त अजनाथ खंड जम्बूद्वीप भारतवर्ष हिंदुस्थान आहे आपला भारत. की आमच्या देशातल्या स्त्रिया 2-2 रुपयात विकल्या जात होत्या. आमच्या देशातले पुरुष बंदी बनवल्या जात होते. त्यांना 4-4 रुपयामध्ये गुलाम म्हणून विकल्या जात होते. अशी परिस्थिती आमच्यावर आली. कारण की आम्ही स्वतः विसरलो होतो. आम्ही विसरलो होतो की आम्ही पृथ्वीराज चव्हाणांचे वंशज आहोत. आम्ही विसरलो होतो की आम्ही सम्राट अशोकांचे वंशज आहोत. आम्ही विसरलो की याच भूमीवर महाभारत घडलं, याच भूमीवर रामायण घडलं. आणि हे विसरलो की जिथं शांती तिथं उत्क्रांती सांगणारे गौतम बुद्ध या भूमीचे होते. आणि जिथं आपल्या धर्माची रक्षणाची स्थापना करण्यासाठी गुरु नानक देवांनी शीख सांप्रदायिक धर्माची स्थापना केली. आम्ही हे सगळं विसरलो. म्हणून शिवबांना जन्म घ्यावा लागला. शिवबा हळूहळू मोठे होत गेले. रामायण, महाभारत आणि महापुरुषांच्या कथा ऐकत मोठे झाले. वयाच्या 6व्या वर्षी आम्ही कोणत्या वर्गात असतो? 6व्या वर्षात आहे का कोणी इथे? 6 वर्षाचं कोण कोण आहे? आहे का कोणी पहिल्या वर्गात? हा, पहिल्या वर्गात आहे. छत्रपती शिवाजी महाराज 6 वर्षाचे असताना छत्रपती शिवरायांनी आपले बाल सवंगडी जमवले. मातीचे ढिगारे, त्या ढिगाऱ्याला किल्ल्याचं स्वरूप दिलं आणि तिथं लढाया करायला लागले मित्रांसोबतच. मी अफजल खान, कोणी म्हणाला मी शाहिस्ते खान, कोणी म्हणाला मी औरंगजेब, कोणी म्हणाला मी आदिल, कोणी म्हणाला मी कोणी. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले मी राजा होणार. कारण त्यावेळेस का असे नाव यायचे? कारण सगळीकडे मुघलांचं, निजामांचं, आदिलांचं, सगळीकडे त्यांचंच राज्य होतं. आणि आमचे लोक फक्त तिथं नोकऱ्या करायचे. आमची आई बहीण पळून नेल्या जात होतं, तिच्यावर बलात्कार केला जात होता, तिला विकल्या जात होता, तरीही आमची काही म्हणण्याची ताकद नव्हती. अशी सम परिस्थिती होती. मग छत्रपतीचा शिवरायांचा जन्म झाला. 6 वर्षाचे झाले आणि 12व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. कितव्या वर्षी? 12व्या वर्षी. 6व्या वर्गात कोण आहे? तुमच्या वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. आणि कशी शपथ घेतली? आई वडील सांगतात की आपल्या भूमीवर आक्रमण चालू येत आहे, आपल्या या भूमीला रक्तरंजित करताय, आपल्या आया बहिणी पळवल्या जात आहे, आपल्या लोकांची शेती सुद्धा आता सुरक्षित नाही. कारण की माल आम्ही पिकवायचा आणि कापून त्यांनी न्यायचा, किंवा जरी आम्ही घरी कापून आणला तरी आमच्या धान्याची जी कोठार होती ते लुटून न्यायची. मग अशा वेळेस
12व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी जेव्हा आई वडिलांच्या सांगण्यावरून स्वराज्याची शपथ घेतली तर काय होतं त्या शपथेमध्ये? प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहस्तेनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. बघा, आई वडील कर्तव्य देत आहे 12व्या वर्षी. आमचा पोरगा 18 वर्षाचा होईपर्यंत आम्ही त्याला म्हणतो की अजूनही बालकच आहे, अजूनही तो लहानच आहे, त्याच्या हातून जर काही चुका होत असतील तर 12व्या वर्षी काय शपथ देतात? प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता. प्रतीपचंद्र लेखेव म्हणजे ज्या वेळेस आता येणारा सण आहे आपल्याकडे गुढीपाडवा. गुढीपाडव्याला चंद्र सगळ्यात जास्त प्रकाशमान असतो. प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहस्तेनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हे शहाजीच्या पुत्रा शिवा, तुला तुझं स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि स्वराज्यातून सुराज्य, सुराज्य म्हणजे चांगलं राज्य तयार करायचं आहे आणि ते छोटं 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 करून मोठं 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 करायचं आहे. कुठपर्यंत तयार करायचं आहे? या घोटमुंडरी पर्यंत का? या मौल्यापुरतं का? या नागपूर जिल्ह्यापर्यंत का? नाही. प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता, विश्वापर्यंत. म्हणजे एक गावच नाही, तालुकाच नाही, जिल्हाच नाही, देशच नाही, खंडच नाही, तर त्याच्या पलीकडे जग आणि जगाच्या पलीकडे सुद्धा जिथं ग्रह असतात त्याचं जे विश्व असते त्या विश्वापर्यंत तुला तुझं राज्य करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षाचे झाले. पहिली मोहीम महाराजांनी आखली आणि तोरणा किल्ला जिंकला. कोणता किल्ला जिंकला? आमच्याकडे जेव्हा मंगल एखादी जर घटना असली किंवा सण असला तर आम्ही आमच्या दरवाज्यात तोरण बांधतो. कशाचं तोरण बांधतो? आंब्याचं तोरण बांधतो. कशाचं तोरण बांधतो? म्हणून स्वराज्यामध्ये पहिला किल्ला सामील केला, त्याचं नाव तोरणा. महाराजांनी अनेक न्याय देणं सुरू केले, त्यांनी कर्तव्य केलं, त्यांचं छोटं मोठं मंडळ सुद्धा तयार झालं. पण याच वेळेस स्वराज्यावर अनेक संकट चालून आले. तेव्हा शहाजी राजे दक्षिणेला होते, छत्रपती शिवराय पुण्यामध्ये होते आणि शहाजी राजांना कैद केलं गेलं. कशासाठी कैद केलं गेलं? की तुमचा मुलगा तिकडे महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुणे परगणा होता तेव्हा, तिथे उच्छाद मांडतोय, गडबड करतोय. बाकीच्या हिशोबाने ते गडबड, कारण की त्यांना असं वाटत होतं की आमचंच राज्य राहावं आणि या भारतीयांनी आमचं नोकर म्हणून जगावं. विजापूरच्या सुलतानाकडे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज त्यांचे थोरले बंधू छावा हे त्यांचे पुत्र होते. या सगळ्यांचं जेव्हा कर्तृत्व जायला लागलं तेव्हा त्याच्या पायाची आग ही मस्तकात गेली. त्याच्यातला एक छोटा प्रसंग पूर्वीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे वडील विजापूरच्या सुलतानाकडे घेऊन जातात आणि सांगतात, हे आपले राजे आहे, हे आपले पालनहार आहेत, हे जसं म्हणतील तसं आपल्याला करायचं आहे. त्यांच्या वडिलांनी वाकून मुजरा केला पण छत्रपती शिवरायांनी मुजरा केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, हे ना आमच्या जातीचे, ना पातीचे, ना धर्माचे, ना मातीचे, हे आमच्या आया बहिणींचं रक्षण करू शकत नाही, हे आमच्या शेतकऱ्यांचं रक्षण करू शकत नाही, हे प्रजेचं रक्षण करू शकत नाही, तर मी यांना मुजरा करणार नाही केला. महाराज परत आले, महाराजांनी तोरणा जिंकला. महाराजांनी अनेक किल्ले जिंकत गेले, स्वराज्य वाढवलं. याच वेळेस स्वराज्यावर फराद खान आणि फतेह खान चालून आला. थोरले बंधू संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा पराभव केला आणि पुन्हा एक किल्ला जिंकला. तो किल्ला जिंकल्यानंतर त्या किल्ल्याच्या खाली सोन्याच्या भरलेल्या घागरी सापडल्या, ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण गुंड म्हणतो. रांजण सापडले, रांजण. पण स्वामीनिष्ठ मावळे होते बघा. आज जर रस्त्यावर एखाद्याची 100ची नोट पडली तर दुसरं कोणालाच सांगणार नाही, पटकन उचलून गेला आणि की शक्ती पण तुमच्यात होतं, वेगळं नाही. पण स्वामीनिष्ठ मावळे होते. मावळ्यांनी पूर्ण घागरी छत्रपती शिवरायांपर्यंत पोहोचवल्या आणि सांगितलं की महाराज तुम्ही लढा, मोठे व्हा, स्वराज्य आणखी वाढवा आणि लागेल तेवढं सोनं घ्या. आणि स्वराज्य हळूहळू वाढायला लागलं. आता महाराजांकडे 40 किल्ले होते. किती किल्ले? 40 किल्ले. पण हे महाराजांचं जे 40 किल्ल्याचं वर्चस्व अनेकांना पाहून होत नव्हतं. याच वेळेस महाराष्ट्राच्या भूमीवर एक संकट चालून येणार होतं. ते कसं? त्या सुलतानाची उपमाता जिचं नाव उमिया बेगम होतं, तिनं
चांदीच्या ताटामध्ये विडा ठेवला. आता आपण सगळे गावातले लोक आपल्याला माहिती आहे की आपल्याला एखाद्या भजन मंडळीला जर बोलवायचं असेल तर विडा द्यावा लागतो. तो विडा म्हणजे एक शब्द असतो, एक मान असतो. चांदीचं ताट, मोठं ताट आणला, त्या ताटामध्ये विडा ठेवला आणि म्हटलं हाय कोणी मायकाला आली सभा में. ते उमिया बेगम म्हणते हाय कोई मायकाला आली सभा में जो वो दख्खन के चुहा सिवा को हरा सके. बघा आमच्या राजाचा अपमान किती कमी शब्दात केला, दख्खनचा चुहा. पण आम्ही राजाला शेर म्हणतो आणि आम्ही त्या शेराचे छावे आहोत आपण सगळे. है कोई मायका लाल जो शिवा को हरा सकते. तर त्यावेळेस एक 32 जाताचा बोकड, वाढलेली अशी दाढी आणि 6 फूट 6.5 फूट उंचीचा अफजल खान नावाचा सरदार उभा झाला. याच अफजल खानाने कट कारस्थान करून थोरले संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू त्यांना मारलं होतं. आणि शहाजी राजांचे ते सम सरदार सुद्धा राहिलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा विडा घेतला आणि हा महाराष्ट्रावर चालून आला. मध्ये जगतो आहे तर आमच्या काहीतरी भावना आहेत, आमच्यामध्ये पंथ पण आहेत वेगळे, पण आम्ही एक आहोत. आपले तो हिमाचल एक आहोत, आम्ही वेगळं नाही. विविधतेत एकता आमची आहे. फक्त आला तर तो कसा आला, त्याने एकाने सगळ्यात पहिले सोलापूर कडून एंट्री घेतली, सोलापूर कडून प्रवेश घेतला. आता जे लोक फिरत आहेत त्यांच्या लक्षामध्ये जिल्हे माहिती आहे, बरेच मंडळी महाराष्ट्रात गेली असते. त्यानं सगळ्यात पहिले पंढरीच्या विठोबाची मूर्ती फोडली. आता काही लोक सांगतात लपवली, पण फोडली. त्यानंतर तुळजा भवानीची मूर्ती हाकोड्याने फोडली. त्याला माहिती होतं की या भूमीवर जे लोक आहे ही संतांची परंपरा आहे. आपल्या इकडे नाशिकला कुंभमेळा भरतो, पंढरपूरला मोठी वारी भरते, अनन्य ठिकाण आहे. या सगळ्या ठिकाणी धार्मिक लोक आहे, 3.5 शक्तीपीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराज बाहेर येतील आणि मी त्यांना युद्धामध्ये पराजित करील म्हणून त्यानं सगळ्यात पहिलं आक्रमण मूर्त्यांवर केलं. मूर्त्या तोडल्या, पण छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघाले नाही. अनेकांना असं वाटलं की हाही राजा तसाच आहे. पण महाराजांनी नीती आखली, त्याला येऊ दिलं. वाईच्या घाटामध्ये तो 40,000चं सैन्य घेऊन आला. किती हजाराचं सैन्य? 40,000चं सैन्य घेऊन आला. पण त्यांना समान भूप्रदेशामध्ये चालण्याची सवय होती, त्याच्यात काही आपलेही लोक होते. पण 5,000 सैन्य फक्त घाट चढून वर आलं, 35,000 सैन्य मागं राहिलं. कारण की तो जो वाईचा घाट होता त्या घाटाचं नाव होतं रडकुंडीचा घाट. कोणता घाट? रडकुंडीचा घाट. त्याच्या नावातच रडणं होतं. चालता चालता जिथं थकतो, जिथं असं वाटतं की वारंवार पाणी प्यावं आणि एखाद्या झाडात बसावं, असा तो घाट. धापा टाकत एक पाऊल वर चढत आले. त्यावेळेस महाराज गडावर होते. महाराज त्यावेळेस प्रतापगडावर होते. मा भवानीचा आशीर्वाद घेतला, जिजामातेचा आशीर्वाद घेतला आणि सांगितलं बघा महाराजांची युद्ध जिंकली. महाराज का महान आहे, आपण याच महाराजांची जयंती का साजरी करतोय आणि याच महाराजांवर का व्याख्यान करतोय, त्याची काही कारण आहे. महाराज बघा त्याला अगोदर येऊ दिलं आणि नंतर त्याला पत्र पाठवतात. बुद्धी चातुर्य. पत्र काय पाठवतात? आता आपल्या पत्रामध्ये श्री लिहिणं ही आमची भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. त्याला थोडस चढवून मिळून, श्रीमान सरदार साहेब तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहात, तुम्ही येण्याचा कष्ट कशाला करता, मीच येतो. केव्हा? तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आल्यावर. महाराज पहिले पण म्हणू शकत होते, महाराजांनी पहिले म्हटलं नाही. मग त्याच्यासाठी एक शामियाना उभारण्याचं ठरलं आणि त्या शामियानामध्ये येऊन तो थांबला आणि तो खुश झाला. आता तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचे शिवराजे घाबरले असं शिवरायांनी भासवलं. तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. प्रतापगडाच्या पायथ्याशी एक शामियाना उभारला गेला. त्या शामियानामध्ये तो बसला. त्याच्यासोबत त्याचे सरदार होते, त्याची काही मंडळी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत महाराजांचे काही अंगरक्षक होते. भेटीची वेळ ठरली. ती भेटीची वेळ जवळपास आताचीच होती, 12-12:30. आता 12-12:30ची भेटीची वेळ काय ठरली, प्रतापगडाच्या पायथ्याशीच काय ठरली, त्याचे माझं काही बुद्धी चातुर्य आहे.
महाराजांनी मंगल स्नान करून महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला, आशीर्वाद घेतला, जिजाऊचा आशीर्वाद घेतला, भवानीचा आशीर्वाद घेतला आणि 10 अंगरक्षक घेऊन छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरून खाली उतरतात. आता 12 वाजता सूर्य कुठं असतो? डोक्याच्या वर. आता खालून वर पाहिलं तर वर दिसेल की वरून खाली पाहिलं तर वरून खाली दिसेल? वरचा माणूस सहज खाली पाहू शकतो, म्हणून 12ची वेळ. आणि खाली पाहणाऱ्याला थोडस सूर्याकडे डोळ्यावर सूर्य येतो. त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी ते वेळ ठरली 12-12:30ची. छत्रपती शिवाजी महाराज उतरत आहेत, सोबत 10 मावळे ठेवले. महाराज मावळ्यांना सांगतायत की जे योजनेत आहे तेच करायचं, योजनेच्या पलीकडे जाऊन काहीही करायचं नाही. आणि योजनेच्या पलीकडे जाऊन काही करायचं नाही असं छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सांगतात, मावळे कानात तेल घालून एक एक शब्द ऐकतात आणि म्हणतात, काही मावळे असे म्हणतात की महाराज जाऊ नका, तो हैवान आहे, तो राक्षस आहे. तुम्ही जर गेला आणि तुम्हाला जर काही बरं वाईट झालं तर या स्वराज्याचा वाली कोण? या रयतेचा राजा कोण? तर अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की मला जर काही झालं तर माझ्या मागे नेतोजी पालकर आहे. बघा, ज्यांनी स्वराज्य उभं करण्याचा प्रयत्न केला आणि केलं, त्यातून सुराज्य निर्माण केलं, ते म्हणतात की माझा वारस अजून आहे, नेतोजी पालकर. इकडे छत्रपती शिवाजी महाराज भोसले, नेताजी पालकर हे पालकर, म्हणजे एकच परिवार नाही, पण तरी छत्रपती सांगतात की सामोरचं स्वराज्य हे सांभाळू शकतात. जर मला काही झालं तर स्वराज्याची धुरा यांच्या हाती असेल. आता भेटीची वेळ ठरली, भेटीचा क्षण आला. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरून उतरतायत. खान अंगुराचं सरबत घेत त्या शामियान्यामध्ये बसलेला आहे आणि यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या 10 मावळ्यांनिशी, अंगरक्षकांनिशी खाली उतरतायत. खाली उतरत असताना छत्रपती शिवरायांनी ज्यांना जी जबाबदारी ती आखून दिली आणि सांगितलं की या नियोजनामध्ये कुठलाही बदल व्हायला नको. छत्रपती शिवाजी महाराज शामियान्याच्या बाहेर आले, म्हणजे पोहोचले. त्यावेळेस अफजल खान अंगुराचा सरबत घेत बसला होता आणि त्याला बराच आनंद झाला की वो दख्खन का सिवा अभी मुझे मिलने आ रहा है. सय्यद बंडा नावाचा एक सरदार अंगरक्षक त्याच्या बाजूला होता. छत्रपती शिवरायांच्या वकिलाने जेव्हा सांगितलं की सय्यद बंडा आतमध्ये आहे, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज थोडेसे दचकले, घाबरले. ही त्यांची युक्ती होती आणि त्यांनी सांगितलं की जब तक वो सय्यद बंडा अंदर है तब तक मैं नहीं जाऊंगा. आता अफजल खानाला हसू आलं. अफजल खान काय म्हणतात, अच्छा तो वो सिवा जो खुद को शेर कहता है वो सय्यद बंडा से लड़ रहा है, तो मेरा क्या मुकाबला करेगा? असं म्हणत असताना छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा म्हणतात, काय म्हणतात, नहीं नहीं नहीं, जब तक वो सैयद बंडा वहां से नहीं जाएगा तब तक मैं सामियाना में नहीं जाऊंगा. मग छत्रपती शिवाजी महाराजांची ही युक्तीच होती. सय्यद बंडाला बाहेर जायला जसं सांगितलं तर तो जाण्यास तयार नव्हता, पण अफजल खानानं शब्द दिला की तू बाहेर जा, मी सांभाळून घे. तरी तो म्हणते, तो काय म्हणते, हुजूर मुझे ये काफिर की चाल लग रही है, आप सुरक्षित रहिएगा. असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सय्यद बंडा बाहेर गेला त्यानंतरच प्रवेश केला. आणि गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्या अफजल खानाकडे पाहत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आतमध्ये गेले त्यावेळेस अफजल खान उभा राहिला, हातातला ग्लास ठेवला. 6-6.5 फूट उंचीचा बोकडासारखी दाढी वाढवलेला, धाड झेपाड छातीचा असा अफजल खान काय म्हणतो, आ शिवा, आ मेरे गले लग जा, आ शिवा, अच्छा तो जिसे लोग शेर दक्कन का शेर कहते हैं वो तू ही है. छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या नजरेकडे पाहायला लागले. महाराजांची 5-5.5 फूट उंची, गोर वर्णाची छत्रपती शिवाजी महाराज, साक्षात भगवान शंकरांना लावलेला भस्माचा टिळा छत्रपती शिवरायांच्या मस्तकावर होता. जिरे टोप डोक्यावर होते, अंगामध्ये अंगरखा घातला होता, छान शोभिवंत वस्त्र घातले होते, हातामध्ये सोन्याचं कड होतं आणि अंगठ्या होत्या. अशी छत्रपती शिवरायांची स्मित मुद्रा आणि शोभिवंत अशी दाढी, शोभिवंत अशी मिशी, कानामध्ये कुंडल, असं छत्रपती शिवरायांचं देखणं रूप होतं.
आणि तो म्हणतोय आ शिवा मेरे गले लग जा, आ शिवा मेरे गले लग जा. तेव्हा छत्रपती शिवरायांनी त्याचा डाव ओळखला. छत्रपती शिवराय चालून जाण्याच्या अगोदरच तो 2-4 पावलं अफजल खान चालून आला. महाराजांना लक्षात होतं यानं बराच दगा स्वराज्याशी केलेला आहे, आता याला सोडता कामा नाही. महाराज जसे त्याला आलिंगन घ्यायला गेले तर तोच चालून आला आणि त्यांनी महाराजांना कडकडून मिठीत घेतलं. महाराजांची जे मान आहे, जे मुंड आहे ते आपल्या या बगलेमध्ये दाबलं आणि महाराजांना दाबण्याचा मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातामध्ये कट्यार होती. ती कट्यार महाराजांच्या पाठीवरून फिरवली. चर 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 आवाज आला. महाराजांचा सदरा फाटला. कारण महाराजांनी आतमध्ये चिलखत घातलेलं होतं, ज्याला सुरक्षा कवच म्हणतो आपण, ते घातलेलं होतं. महाराजांनी त्याचा डाव ओळखला आणि महाराजांच्या हातामध्ये वाघनखे होती. महाराजांनी क्षणाचाही विचार केला नाही की वाघनखे त्याच्या पोटामध्ये घातली, त्याला फाडलं आणि तो ओरडायला लागलं, या अल्लाह या अल्लाह या अल्लाह, शत्रु ने मेरा कत्ल कर दिया, शत्रु ने मेरा कत्ल कर दिया, शत्रु ने मेरा कत्ल कर दिया. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला फाडलं, संपवलं आणि स्वराज्यावर पुन्हा एक हिंदुत्वाचा झेंडा रोवला. म्हणून आमचे राजे ग्रेट आहेत. म्हणून आमचे महाराज हे अतिशय पूजनीय आहे. कारण की त्यांनी प्राणाचा विचार केला, त्यांनी स्वराज्याचा विचार केला. अशी एक नव्हे शेकडो उदाहरणं छत्रपती शिवाजींच्या जन्मामध्ये, त्याच्या जीवन चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता सांगा, वाघ नखे नावाचं कुठं तरी शस्त्र आपण पाहिलं का, ऐकलं का? छत्रपती शिवरायांनी स्वतः तयार केलेलं आहे. त्यांना माहित होतं की आमच्याकडे भाले आहेत, आमच्याकडे तलवारी आहे, आमच्याकडे कटेरी आहे, पण असे काही शस्त्र असणं गरजेचं आहे की त्यामुळे आम्ही स्वराज्य वाढवू शकलो पाहिजे, टिकवू शकलो पाहिजे, शत्रूंचा नाश केला पाहिजे. आईच्या बिळात नागोबा हे सुद्धा एक मन आमच्याकडे. असा शाहिस्ते खान हा पुण्याच्या लाल महालात येऊन बसला होता. तो बराच वेळ तिथे विळखा घालून होता. महाराजांनी युक्ती लढवली, 2000 सैन्य घेतला आणि प्रत्यक्ष 400 सैन्य घेऊन लाल महालावर छापा टाकला. लाल महालावर छापा टाकल्यानंतर ज्या खोलीतले सगळ्यात अगोदर दिवे विझले त्या खोलीत शाहिस्ते खान लपून बसला होता. तो पळायला लागला आणि खिडकीतून पडता पडता त्याच्या हातावर छत्रपती शिवरायांची तलवार बसली. त्याचे 3 बोट तुटले आणि तो पळत सुटला. आता औरंगजेबाला वाटत होतं की दक्षिणेमध्ये आपलं राज्य आहे, पण त्याचा मामा शाहिस्ते खान तिथून तो बंगालला पाठवून दिलं. असे अनन्य संकट आमच्या देशावर चालून आले. पण त्या वेळेपासून महाराष्ट्राच्या या धर्तीवर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज होते, एकाही महिलेवर अन्याय नाही, अत्याचार नाही, एकाही ठिकाणी गाय कापलेली नाही, एकाही शेतकऱ्यांना लुटलेलं नाही, एकाही कुठल्याही पुरुषांच्या कतली केल्या गेलेल्या नाही. पण आमचं दुर्भाग्य की आमच्यातलेच काही सैन्य त्यांच्यामध्ये आजही होते. पण छत्रपती शिवरायांनी युक्ती लढवून, शक्ती लावून सगळ्यांना आपलं करून घेतलं. छत्रपती शिवराय पुन्हा एकदा एक प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ गडावर होते. सिद्धी जोहर नावाच्या व्यक्तीनं 70,000ची फौज घेऊन वेळा घातला होता. पण महाराजांनी पावसाळा येईल तोवर वाट पाहिली, पण वेळा ढिला होत नव्हता, वेळा सुटत होत नव्हता, सैल होत नव्हता. मग त्या पावसाळ्याच्या तोंडावर छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना एकत्रित केलं. त्यांचे गुप्तचर बहिर्जी नायकांनी सांगितलं की महाराज निष्ठावं लागेल, स्वराज्य धोक्यात आहे. त्यावेळेस बघा, आता आमच्याकडे काही सण, आमच्याकडे सण हे पौर्णिमेला जास्त असतात. गुरुपौर्णिमा, वटपौर्णिमा, चैत्र पौर्णिमा आणि काही जण अमावस्यालाही असतात. दिवाळी, होळी, पौर्णिमा आणि अमावस्या हे वाईट नाही. आता काही काही लोकांसाठी आहे लाडवणे बिगवणं वेगळा. पण छत्रपती शिवरायांची सगळ्यात जास्त जर कोणती जर तिथी वापरली असेल तर ती अमावस्येची. कशी? अंधाऱ्या रात्रीमध्ये जर आपण सुटून गेलो तर शत्रूंना लक्षात येणार नाही की आपण कोणत्या मार्गाने कुठं जात आहोत. विचार करा, त्या काळात लाईट नव्हती, त्या काळात रस्ते नव्हते, त्या काळामध्ये रस्त्यांना डायव्हर्शन नव्हतं, त्या काळामध्ये पूल नव्हते.
तरी यशस्वी वाटचाल छत्रपती शिवरायांनी मावळ्यांसहित केली. पन्हाळगडावरून महाराज रात्रीच्या वेळी निघाले. दोन पालख्यांमध्ये 2 राजे बसले होते. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालखीत छत्रपती शिवरायांसारखे दिसणारे शिवा काशी. ज्या ठिकाणी सिद्धी जोहरने वेळा टाकला होता त्याच ठिकाणी त्याच्यातलाच एक सरदार सिद्धी हिलाल सुद्धा होता आणि इंग्रज सुद्धा त्यांच्या बाजूने होते. छत्रपती शिवरायांना लक्षात आलं की आपल्याला जायलाच पाहिजे, तर त्यांच्यासोबत त्यांचे 700 मावळे आहेत. बघा 700 मावळे. महाराज निघाले. त्यांना विशालगडावर जायचं होतं आणि मनातून जंगलाचा रस्ता पकडला. वरून पाऊस पडत होता. पावसामध्ये या घोट्याच्या वर बसत होतं. सोबत नरवीर बाजी प्रभू देशपांडे आणि अनेक मावळे होते. सतत दौडत आहेत, सतत दौडत आहेत, सतत दौडत आहेत, सतत दौडत आहेत. थकून गेले, भूक लागून गेली, तहान लागून गेली. पाणी नाही, जेवण नाही, खायला नाही, प्यायला नाही, काही नाही, निवास नाही, आसरा नाही, बसायला जागा नाही. पण 2 वळणे एकत्र आले. जसे 2 रस्ते एका ठिकाणी आले असे 2 वळणे एकत्र आले. त्यावेळेस महाराजांनी पालखी थांबवायला लावली. पालखी थांबली. दोन्ही पालख्या थांबल्या. त्यावेळेस शिवा काशी नावाचा व्यक्ती समोर आहे. छत्रपती शिवरायांसारखा दिसतोय. त्याचं स्वरूप छत्रपती शिवरायांसारखं सजवून दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहून तो रडतोय. बघा, आमच्याकडे एखादा सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग घडला तर आम्ही रडतोय. तो रडतोय छत्रपती शिवरायांकडे पाहून. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न पडला की तू का रडतोय? अनेकांना असं वाटतं की याला मृत्यूची भीती तर वाटत नाही ना. शिवा काशीत उत्तर देतोय. काय उत्तर देतोय की महाराज, तुम्ही जे स्वराज्य निर्माण केलं, जे स्वराज्य वाढवलं, त्याचा मी एक छोटासा भाग आहोत. पण महाराज मला माहिती आहे की तुम्ही विशालगडाकडे जाल. मला इथून दुसरी वाट घ्यावी लागणार आहे आणि मला तो सरदार पकडणार आहे. सिद्धी जोहर मला पकडणार आहे. तो मला मृत्यूदंडाची शिक्षा देणार आहे. मी मरणार आहो. पण महाराज, मला त्याची भीती नाही. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. कारण मी शिवा काशीद म्हणून नाही, तर मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार आहोत. असे स्वामीनिष्ठ मावळे त्यावेळेस छत्रपतींनी कमवले. त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तो छत्रपती शिवरायांच्या पाया पडायला लागला. पण छत्रपती शिवरायांनी त्याला पकडून आपल्या हृदयाला लावलं. 1, 2, 3 नव्हे तर असे असंख्य मावळे महाराजांनी घडवले. महाराजांनी एक तुकडी त्याच्या बाजूला आणि एक तुकडी घेऊन महाराज विशालगडाकडे निघाले. विशालगडाकडे जात असताना तुम्हाला जो सांगितलेला प्रसंग आहे, शिवा काशीदांना पकडल्या गेला आणि त्यांचं नंतर काय झालं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. पण महाराज जेव्हा समोर चालून गेले तेव्हा महाराजांकडे घोडखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडे व अन्य सैनिक होतं आणि महाराज तिथून विशालगडाकडे जात होते. महाराज जेव्हा गडाकडे जात होते त्यावेळेस बाजी प्रभू देशपांडे म्हणतात, महाराज थांबा. कारण की मागचा दूत येऊन सांगून गेला. मागचा दूत येऊन सांगून गेलाय की महाराज गरीब पाटलागावरच आहे. कारण की रात्रीची वेळ होती, अंधाऱ्या रात्रीची होती, पाऊस पडत होता, दुश्मन येणार नाही असं वाटत होतं. तरी 5000चं सैन्य घेऊन ते छत्रपती शिवरायांच्या मागोमाग आलं. इकडे शिवा काशी दुसऱ्या रस्त्याने गेला, त्याला पकडल्या गेलं. त्या बाकीच्या ज्या मुस्लिम सैनिकांना लक्षात आलं की हा छत्रपती शिवराय नाही, तेव्हा समोर पुन्हा कूच केली आणि पावन खिंडीमध्ये पुन्हा बाजी प्रभू देशपांडे कळाले जशी वीज कळाते. बाजी प्रभू देशपांडे काय म्हणाले, महाराज तुम्ही समोर निघावं, आम्ही गनिमांना अडवतोय. महाराज म्हणाले, मी प्रत्येकाच्या आईला वचन दिलेलं आहे की जोपर्यंत हा शिवबा जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या प्रत्येकाच्या मुलाचं मी संरक्षण करेल आणि मी यांना सोडून जाऊ शकत नाही. त्यावेळेस बाजी प्रभू देशपांडे म्हणतायत, मोठा भाऊ म्हणून माझा आदेश समजा किंवा स्वराज्याचा मावळा म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला जावं लागेल म्हणजे जावंच लागेल. छत्रपती शिवरायांच्या डोळ्यामध्ये पाणी तेवढं यायचं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज विशालगडाकडे निघाले. महाराजांबरोबर 300 मावळे, फक्त 300 मावळे. एकूण 400-500 मावळे होते आणि 300 मावळ्या घोडखिंडीमध्ये थांबलेले. 300 मावळे तिथे थांबले. 21 तास म्हणजे 7 प्रहर. तुम्ही विचार करा की तुम्ही 21 तास जर चालून आलेले आहे, धावून आलेले आहे, फिरून आलेले आहे आणि तुम्ही
महाराजांची पालखी पण घेऊन आहे, हसत आहे, वरून पाऊस आहे, किती भूक लागलेली असेल, शरीरात किती थकवा असेल. एखाद्यानं असं म्हणावं की मी इथंच पडतो आणि इथंच झोपतोय. एवढे थकून असलेले मावळे आणि समोर 5000ची फौज आहे. पण तरीही बाजी प्रभू देशपांडेंनी तलवार काढली. जेथे बांदल आणि असंख्य असं सैन्य त्यांच्या सोबत होतं. हे 300 समोर 5000 लढतायत लढतायत लढतायत. दांडपट्टा फिरवणं सुरू आहे, तलवारबाजी सुरू आहे, एकेकांना कापणं सुरू आहे. अरे 1000 कापले, 2000 कापले, 3000 कापले आणि इकडे फक्त 300. कसे कापतायत? भराभर कापतायत. दुसरा एखादा मुळा गाजर कापावा असं कापतायत. कारण छत्रपती शिवरायांचं असं म्हणणं होतं की स्वराज्यासाठी मेलात तरी 72 पण अमर होऊन जायचं. छत्रपती शिवरायांना आदेश केल्यानंतर छत्रपती शिवरायांना म्हटलं बाजी प्रभूंनी गडावर पोहोचा, तोफीच्या बारेचे आवाज द्या, तोपर्यंत हा बाजी प्राणाची बाजी सोडणार नाही. अपेक्षित तसंच घडलं. महाराज विशालगडावर पोहोचले. तोपर्यंत इकडे युद्ध झालं होतं. बाजी प्रभूंच्या शरीरामध्ये असंख्य घाव लागलेले होते. बाजी प्रभू पडले, मूर्छित झाले, बेशुद्ध हरवली. पण बाजी प्रभू काय म्हणतात? हे यमा, मी तुला सांगतोय, तुला जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा एक थेंब बाकी आहे आणि माझा राजा किल्ल्यावर पोहोचत नाही तोपर्यंत तुलाही माझं प्राण नेऊ देणार नाही. बघा, यमालाही सुद्धा धमकवणारा बाजी. कोणाच्या बाजीवर? कोणाच्या नावावर? त्या छत्रपती शिवरायांच्या नावावर, की मी तुला माझं प्राण सुद्धा हरू देणार नाही. पुन्हा लढाई. बाजी प्रभू उठले, लढाई करायला लागले आणि तेवढ्यात तोफेचे बार झाले आणि बाजी प्रभूंनी निश्वास घेतला. माझे राजे गडावर पोहोचले म्हणजे माझं स्वराज्य सुखरूप आहे. अशी असंख्य उदाहरणं आहेत. शेवटचा एक प्रसंग सांगतोय. आमच्या आया बहिणी ज्या पळवून नेल्या जात होत्या, आमच्या आया बहिणीवर जे अत्याचार केले जात होते आणि आमच्या सगळ्या गोष्टी ज्या विस्कटलेल्या होत्या त्याची घडी उभी झाली होती. सगळं चांगलं व्हायला लागलं होतं. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर एका ठिकाणी लिहितात, शिवशंकराचा तू अवतार, शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊली भवानी तलवार, नरराक्षसांचा करुणी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराया, आलो समत्वारी आरती गाया. जय देव जय शिवराया, आलो समत्वारी आरती गाया. माझा राजा देव नव्हता, पण माझ्या राजामुळे देवाचं स्मरण नाही केलं तरी चालेल, परंतु राजांचं स्मरण केलं पाहिजे. कारण की 400 वर्षानंतरही आमचा राजा आमच्या हृदयात जिवंत आहे. कारण आमच्या राजानं स्वराज्य निर्माण केलं, त्याच्यातून सुराज्य घडवलं आणि सुराज्यच घडवलं नाही तर बऱ्याच पिढ्या घडवल्या. असा आमचा राजा होता. मी शेवटचा प्रसंग सांगतोय. छत्रपती शिवराय खूप मोठे झाले. महाराजांकडे बरेच किल्ले होते. आताच्या क्षणी 35 किल्ले महाराजांकडे होते. आणि मिर्जा राजा जयसिंग बघा, हा सुद्धा हिंदू राजा होता, भारताच्या मातीचा राजा होता. हा चालून आला, हा राजा चालून आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठे सैन्य घेऊन स्वारी करण्यासाठी आल्यानंतर छत्रपती शिवरायांना 23 किल्ले तहामध्ये द्यावे लागले. किती किल्ले? महाराजांकडे 35 किल्ले होते, त्याच्यापैकी 23 दिले. आणि अट होती की 9 वर्षाचे शंभूराजे म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या वर्गात असताना त्याला घेऊन कुठे? दिल्लीला या. दिल्लीला या म्हणजे मग नंतर आग्रा, म्हणजे ज्या ठिकाणी औरंगजेब राज्य कारभार करत होता त्या ठिकाणी. छत्रपती शिवरायांनी सर्व अटी मान्य केल्या. का मान्य केल्या? कारण की स्वराज्य संकटात होतं. 23 किल्ले दिले, सुवर्ण मुद्रा दिल्या आणि 9 वर्षाच्या बाळाला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज कुठे गेले? आग्र्याला गेले. मुलुकचंद की सराई इथं पहिला मुक्काम केला. रामसिंग नावाच्या व्यक्तीने छत्रपती शिवरायांना आणि शंभू राजांना आग्र्याच्या दरबारात नेलं. औरंगजेब वर बसला होता, पण छत्रपती शिवरायांना जे सरदार उभे होते त्या सरदारांच्या रांगेत उभं केलं.
महाराजांचा तो अपमान झाला, महाराजांना वाईट वाटलं, महाराज तिथून निघून गेले आणि महाराजांनी बिमार पडल्याचं सोंग केलं. औलाद खान नावाचा एक अंगरक्षक नेमला गेला, त्याच्या नावाखाली एक समिती नेमली गेली. आता सरकार जर काही गोष्टी भारतात घडत असल्या तर समिती नेमते, तशासाठी एक समिती नेमण्यात आली, अंगरक्षक बॉडीगार्ड समिती. औलाद खान नावाचा त्याचं नेतृत्व करत होता. छत्रपती शिवाजी महाराज बिमार पडल्याचं सोंग करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं की आता माझं काही खरं नाही, मी जास्त दिवस जगन असं काही वाटत नाही, मी महाराष्ट्राकडे जाईन असं काही वाटत नाही. महाराजांची युद्ध नीती होती आणि हीच कूटनीती होती आणि त्याला तर राजनीती जोडू नये. आजची थोडीशी वेगळी आहे, पण याचा अर्थ असा नाही की राजनीती वाईट आहे. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, कोणीतरी केलंच पाहिजे. जर एखाद्याने जर छत्रपती शिवरायांनी म्हटलं असतं की मी राजनीती करणार नाही तर असा राजा जन्माला आला नसता. छत्रपती शिवरायांचे वडील सरदार होते, छत्रपती शिवाजी महाराज पण सरदार झाले असते. सरदार म्हणजे आताचा जर विचार केला तर खासदार गिरदार किंवा आमदार गिरदार, पण महाराजांना राजे व्हायचं होतं, महाराजांना जनतेचं रक्षण करायचं होतं, म्हणून राजाचे राजे, म्हणून जाणता राजा. या डिग्र्या काही साध्या नाही, फार मोठ्या डिग्र्या. मग छत्रपती शिवरायांनी योजना आखली, बिमार पडल्याचं सोंग केलं, अनेकांना वस्त्रदान. आता वस्त्रदान द्यायचे, पैसा आणावा कुठून, आपण दान देतो, आपण दुसऱ्याच्या घरी आहोत. मग महाराजांनी शक्कल लढवली, तितक्याच लोकांकडून थोडस उधार घेणं सुरू केलं. उधार घेत असतो ना आपण, घेत जा पण वेळेत देतही जा, एवढंच महत्वाचं आहे. संबंध गोड असतात. जे छत्रपती शिवरायांनी टिकून ठेवले होते दक्षिणेकडे, उत्तर भारतात आणि मध्य भारतात. मग कोणाकडून वस्त्र उधार घेतले, कोणाकडून मुद्रा उधार घेतल्या, कोणाकडून मिठाई उधार घेतल्या, कोणाकडून पेटारे आणले आणि सगळ्यांना दान सुरू केलं. हे दान दिलं आणि दान कसं दिलं की माझी तब्येत दुरुस्त व्हावी म्हणून तुम्ही ईश्वराकडे प्रार्थना करा. सगळ्यांना दान देणं सुरू केलं. एक दोन पेटारे आणल्याने ते पेटारे तोडले आणि सांगितलं की नाही औरंगजेबाची राजवट आहे नाही, इथं नुसता भ्रष्टाचार आहे. कसा भ्रष्टाचार आहे, तिथले पेटारेही चांगले नाही. पेटाऱ्यामध्ये मिठाई भरली तर पेटारे तुटून जातात. तो औरंगजेब. आता चूक काढणार कोण, छत्रपती शिवाजी महाराज. मग पेटारे मजबूत यायला लागले, मजबूत पेटारे. मग छत्रपती शिवरायांनी शक्कल लढवली, दिवस ठरवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू राजांसोबत त्या पेटाऱ्यातच बसून आग्र्यातून स्वतःची सुटका करून घेतली. पुढचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज बघा 2-2.5 महिने स्वराज्याच्या बाहेर होते. किती महिने? 2-2.5 महिने. तर 2-2.5 महिन्यामध्ये जिजामातेने राज्यकारभार सांभाळला, आमच्या मावळ्यांनी राज्यकारभार सांभाळला. आज जर आपण घराच्या बाहेर 15 दिवसासाठी गेलो ना तर आपल्या घरची परिस्थिती बिघडून जाते, पण स्वराज्य बिघडलं नाही, म्हणून माझा राजा महान आहे. आणि येत असताना एकटे आले, शंभू राजांना मथुरेला ठेवलं. बघा 9 वर्षाचा मुलगा, कोण नाही काही नाही, कुठं माझं मुघल लागलेले आहे काही माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराज येत असताना एक संदर्भ आहे इतिहासामध्ये. असं म्हटलं जाते की छत्रपती शिवाजी महाराज लांजीच्या मार्गातून, गोंदियाकडून म्हणजे आपल्याच भागातून, इकडून चंद्रपूरच्या देवीचं दर्शन करून तिकडे गेले. असं म्हटलं जातं. म्हणजे सौभाग्य आहे आपलं की आपणही या भूमीशी निगडीत आहोत. रामटेकचा जो गड आहे हा भोसले राजांनी बांधलेला तो एक तत्कालीन किल्ला आहे. जवळच नगरधन आहे, त्याचं जुनं नंदीवर्धन, ते वाकाटक राजघराण्याची राजधानी होती. एवढ्या वैभवशाली परंपरेमध्ये आपण आहोत, आपली भूमी. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा महाराष्ट्रात आले तर त्यावेळेस जिजाऊचा आशीर्वाद घेतला. ते सुद्धा एक वेश घालून आले होते साधू संतांचा. जिजामातेनं ओळखलं पण नाही त्यांना. म्हणजे एवढे बहुगुणी छत्रपती शिवाजी महाराज होते. तानाजी द अनसन वॉरियरचे चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल, आता छावा पण येऊन गेला, तर त्याच्यात सगळे चित्र तुम्हाला पाहता येईल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जर जाणून घ्यायचे असेल तर असे कार्यक्रम आयोजित करणं गरजेचं आहे. संख्या किती असो काय असो याच्याशी काही लेनदेन नाही, परंतु हे विचार मंथनाचा कार्यक्रम आहे, हा वैचारिकतेचा कार्यक्रम आहे. एकच राजा, त्याची जयंती का साजरी केली जाते, तोच का, त्याचा इतिहास किती ज्वादल्य आहे, जसं यांनी सांगितलं, तो जाणून घेण्याचा हा आजचा दिवस आहे. आणि महाराजांवर 1 तास नाही, कमीत कमी 1 महिना सतत व्याख्यान होऊ शकते, एवढे विषय महाराजांवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु
हा एक स्वतंत्र विषय. छत्रपती महाराजांची युद्ध कौशल्य, छत्रपती शिवरायांची राजनीती, छत्रपती शिवरायांची कूटनीती, गोरीला वार, सर्जिकल स्ट्राईक, ही प्रेरणा छत्रपती शिवरायांचीच आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की दरवर्षी असा कार्यक्रम होणं अपेक्षित आहे आणि व्याख्यान होणं गरजेचं आहे. कारण की याच्यातून हे जे बालकं बसलेले आहेत त्यांना जर आज छत्रपती शिवाजी महाराज जर कळले तर यांचं भविष्य सामोर खूप उज्ज्वल आहे. कवी भूषण एका ठिकाणी लिहितात, काय लिहितात? इंद्रजी मी जुंबपर बाणव सुदंबपर रावण सदंबपर रघुकुल राज है, पवनवारी बहापर शंभुरती रापर जो साहस भापर धाम विजराज है, डावा टोंड जुंडपर चितामग गुंडपर चितामग भुंडपर भूषण वितुंडपर जैसे मृगराज है. आणि शेवटी तेजतम हंसपर कानाजी मी कंसपर क्रोमेच हंसपर शेर शिवराज है. जय भवानी. मला वाटते वेळ भरपूर झाला तर भूक लागली असेल. जय भवानी. जय भवानी. फक्त 5 मिनिटं घेतोय, जास्त नाही. जीवन खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे आणि दुःखद प्रसंगही ओळखून हसता आलं पाहिजे. असं जीवन तुम्ही सगळी जगा. आणि विद्यार्थ्यांनो, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज एवढूशे होते, आपल्याला जेव्हा काही कळत नव्हतं तेव्हा त्यांनी एवढं मोठ्या स्वराज्याची स्थापना केली. तर आपणही आपलं भविष्य ठरवलं पाहिजे. आता 2-3 विषय आले, एक राजकीय विषय आला, कार्यक्रमाचा विषय आला, महिलांचा विषय आला, व्यसनांचा विषय आला. या सगळ्यासाठी छत्रपती शिवराय अभ्यासणं गरजेचं आहे. आमच्याकडे जे 16 संस्कार आहेत ना, जे व्यक्ती 16 संस्कारातून गेले त्यांच्या आयुष्यात हे विषय कधीही येणार नाही. गर्भसंस्कार, नामकरण संस्कार, उपनयन संस्कार, विवाह संस्कार, हे सगळे संस्कार आहेत. ब्रह्मचार्य संस्कार कुठं असावं हे आपण ठरवावं. आपण शेतकरी, व्यावसायिक, राजनीतिक सगळ्या क्षेत्रात असू, पण जिथं असू तिथं छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून दिसू, हा आपण प्रयत्न केला पाहिजे. छत्रपती शिवरायांबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे, वेळेचं बंधन आहे. म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो की महाराजांनी खूप पराक्रम केले. तसाच पुत्र जन्माला घातला, त्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज. छावा. कोण पाहिला का चित्रपट? आम्ही एक चित्रपट पाहिला. कोणता? झुकेगा नाही. अरे तो झुकला पण ना वाकला पण. खरा जर कोणी झुकला नसेल तर तो माझा छावा आहे. ज्याला 42 दिवस, आता 42 दिवस आपल्या शरीराचं एक बोट, छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचं एक बोट कापलं गेलं, एक नख उपडल्या गेलं, अंगावरची सगळी साल काढली गेली, केस उपडले गेले, डोळे फोडले गेले, पण धर्म त्यागला नाही. 2-3 शर्यती होत्या. काय शर्यती होत्या? धर्म त्याग, मुस्लिम धर्म स्वीकार. दुसरी काय शर्यत होती? शर्त होती, खजिना कुठे कुठे आहे सांग, तुझ्यासोबत कोण कोण फॅमिली आहे सांग. पण सांगितलं नाही. कशासाठी? आपल्यासाठी. लक्षात घ्या, 400 वर्षानंतर हे जी पिढी झाली आपल्यासाठी, ज्या छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते, ज्या छत्रपती शंभूराजांनी बलिदान दिलं नसतं, तर तुमच्या आमच्या माथ्यावर हे कुंकू राहिलं नसतं, हा टिळा राहिला नसता, आई बहिणीच्या माथ्यावर हे मंगळसूत्र, गळ्यामध्ये मंगळसूत्र नसतं आणि या भांगामध्ये भांग भरल्या गेला नसता. आपले आडनाव काही वेगळे असते. म्हणून माझा राजा महान आहे, म्हणून माझ्या राजाची जयंती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे रसायन आहे, रसायन, केमिकल. ज्याच्या अंगामध्ये शिरलं ना तो बिलकुल असा तेजानं तडपून निघतो. मग तो राजनीतीचा माणूस असो, समाजकारणाचा माणूस असो, वक्ता असो की लेखक असो. जगावं कसं आणि मरावं कसं? जगावे परी, मरावे परी, कीर्ती रूपी उरावे, हे राजा शिव छत्रपती कडून शिकावे. मूर्ती लहानपण कीर्तिमान. कवी भूषण म्हणतात, काशी की कला जाती, मथुरा भी मस्जिद होती, छत्रपती शिवाजी महाराजांना होते तो सुन्नत सबकी होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर आजही मथुरेजवळ मस्जिद आहे. हे त्यांनी 400 वर्षाच्या पहिले सांगून गेलेलं आहे. आणि आजही आमचा समाज झोपलेला आहे. आमचा समाज का झोपलेला आहे? जास्त वेळ घेत नाही, 2-4 मिनिटात. आणि विभागलोय कसे?
आम्ही बुद्ध, जैन, शाक्त, शैव, वैष्णव आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. आज एका ठिकाणी होतो सकाळी तर शिव जयंतीला. मी कोणावरही टीका टिप्पणी करत नाही. आम्हाला फोटोला हार घालता येत नाही असं त्यांनी म्हटलं. मला फार वाईट वाटलं. सगळ्यांची पूजा पद्धती पूजनीय आहे. सगळ्या ठिकाणी योग्य आहे. पण ज्या राजामुळे आपलं अस्तित्व आहे त्यांच्या फोटोला हार घालता येत नाही हे फार मला वाईट वाटलं. असं होऊ शकत नाही. म्हणून माझं सांगणं आहे की तुम्ही कुठेही असा, कुठेही दिसा, कुठेही बसा, पण या देशासाठी एक असा. गौतम बुद्धांचं जर तत्वज्ञान जर वाचलं ना तर ते ग्रेट फिलॉसॉफर होते. पानादी माता वीरमणी सिक्कापदम समाधी यामी अदिन्न दाना वीरमणी. कधीतरी वाचलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं तत्वज्ञान त्यांचं कधीतरी वाचलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांचं कधीतरी वाचलं पाहिजे. सावरकर कधीतरी वाचले पाहिजे. तेव्हा आम्ही किती महान आहोत आणि आमच्या हातामध्ये येणाऱ्या काळात या देशाची धुरा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू ज्याला बलिदान म्हणू, हे गुढीपाडव्याच्या दिवसाचा विषय आहे. आज आमच्यातलेच काही लोक सांगतात की गुढीपाडवा साजरा करू नका, कारण त्या दिवशी कोणाचा मृत्यू झाला होता. अरे आमचा एवढा मोठा देश आहे. जी राजमाता जन्माला आली तिच्या वडिलांना सण नसताना त्यावेळेस गुढी उभारली आणि आमच्यातलेच काही म्हणले की गुढी उभारू नका. तर आम्ही नुसते शंडच नाही तर आम्ही थंड पण झालेलो आहे या विचारधारेमुळे. म्हणून आमची विचारधारा आम्हाला जाजल्य ठेवावी लागेल. असं ना राजकारणाचं काय घेऊन बसलेले. कधी भाजप असेल, कधी काँग्रेस असेल, कधी राष्ट्रवादी असेल, कधी असेल कधी नसेल. कोणीतरी येणार आहे, कोणीतरी जाणार आहे, पण आमचं अस्तित्व असायला पाहिजे. बऱ्याच लोकांना टिळा लावण्याची लाज वाटते. आज आया बहिणींच्या ज्या संस्काराच्या गोष्टी झाल्या ना, जर छत्रपती शिवरायांच्या मर्दानी खेळांचं प्रशिक्षण जर आम्ही दिलं आणि आमच्या मुलीला जर तलवारी चालवता आल्या, त्यांना जर डानपट्टा फिरवता आला, तर मला तरी वाटत नाही की कोणीतरी एखादा त्या मुलीकडे चेहरा करून थोडासा वर पाहिजे पाहून. आज संस्कारात आम्ही कुठेतरी कमी पडतोय. आम्हाला लोकांना बाकी गोष्टी सांगण्याची गरज नाही, आमचे थोडा संस्कार रुजवण्याची आज गरज आहे. आमच्याकडे जेव्हा ब्रह्मचार्य, गृहस्थाश्रम, विवाह संस्कार, विवाह हा संस्कार आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे. लव्ह मॅरेज करून आम्ही कॉन्ट्रॅक्ट करतो आणि आमच्याकडे हळदीचं जेवण होतं, पैरपट्टी होते, देवता पूजन होते. हा संस्कार आहे आणि हेच शिवचरित्रातून दिसून येत आहे. तुम्ही माझ्या मायबापांसारखे, भाऊ बहिणींसारखे, आई वडिलांसारखे सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की जेवढेही महापुरुष आहेत त्या सगळ्यांचे वारसदार आपण आहोत आणि आपलं कर्तव्य आहे हे पिढी समोर नेण्यासाठी. म्हणून जाता जाता शिवरायांचं वंदन करतो. आपण मला इथं बोलावलं, चांगली संधी दिली, विशेष आभार. सरांचे तर आहेच, पण विशेष आभार दोन महान विभूतींचे आहेत. अपेक्षा नसताना बऱ्याच मंचावर भाषण दिल्यानंतर बाकीचे लोक उठून जातात, पण इथं सगळेच बसून आहेत. आमचे श्रावणकर भाऊ असतील, आमच्या अग्रवाल मॅडम असेल, त्यांच्या ड्रायव्हरनं 2-3दा इशारा केला. पण मला फार आनंद आहे की आपण तासभर बसलात. हे वैचारिक मंथन आहे. या विद्यार्थ्यांना पण भविष्यामध्ये घडवण्यासाठी आपण चांगला प्रयत्न करावा. धारगावे सरांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला. आमच्या लोकेश भाऊच्या मदतीने या गावात येणं झालं. आणि तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगतो, 7 वर्षापूर्वी मी याच गावात माझं पहिलं जाहीर व्याख्यान केलं आणि त्यानंतर आता हजारो व्याख्यानं झाली. पहिल्या व्याख्यानाची प्रसिद्धी याच गावातून मिळाली होती आणि दैवायोगाने याच गावाचं नाव 7 वर्षानंतर पुन्हा आलं. म्हणून मी माझा एक दुसरा छोटेखानी कार्यक्रम होता, त्याला लवकर आठवून इथं आलो. हा कुठेही कालपर्यंत डायरीवर नव्हता, कारण की हे घोट मुंडरेवाल्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे आणि त्याच्या प्रेमाला जाऊन आलो असं म्हणेल. छत्रपती शिवराय एका दिवसात, एका तासात संपणार नाही. अगाध विषय आहे. महाराजांची राजनीती, महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला तर महाराजांनी शेती सुधारली, तलाव बांधले, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, आया बहिणींचा सन्मान केला, अबालवृद्धांचा मान राखला, नवीन रस्ते बांधले आणि अनेक व्यापार पेठा उभ्या केल्या. त्यांची जेव्हा त्यांनी राजमुद्रा पाडली, सोन्याच्या नवीन नाणी बनवल्या, असा अनेक बदल छत्रपती शिवरायांनी केला. या महान राजाच्या दिनी वंदन करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आता महाराजांची वंदना घेऊ आणि जोरामध्ये जय बजू. ओम नमो जगद्गुरु वंदनीय भारत
क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वज्रचरांकृत न्यायमाता लोकमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब की जिजाऊ माँ साहेब की जिजाऊ माँ साहेब की सर्जा राजा रणधुरंधर प्रौढ प्रताप परंग क्षत्रिय कुलावतंस हिंदवी